तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की बघताय तुम्ही आपल्या समोर आता रोहित भाऊ गाडगे, जे की सांगोल्याचे फार्मर, जे की सोलापूरमधून आणले. आणि तुम्ही मागं मी शॉर्ट व्हिडिओ टाकला, तुम्ही बघितलाच असाल. ही जी कालवड आहे ही चॅम्पियन झाली ती 9 ते 13व्या गटामध्ये. त्या कालवडीबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहे. तर नमस्कार रोहित भाऊ, एकदा तुमचा परिचय द्या आणि संपूर्ण पत्ता सांगा. माझे नाव रोहित कुमार घाडगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी सांगोल्यावरून म्हणजे 400 किलोमीटरवरून इथे प्रदर्शनासाठी आलोय. आणि ही यावेळेस एकच आणली ती कालवड? हो, एक कालवड आणली आणि एक मिल्किंगसाठी गाय आणली. मिल्किंगसाठी आणली, तिची माहिती घेऊ मित्रांनो नंतर. पण ही कालवड ही ना पहिला क्रमांक काढलाय, तर तिची माहिती घेऊच आपण. पण कसं वाटतंय तुम्हाला पहिला क्रमांक काढला कालवडनं? पहिला क्रमांक काढल्यावर आनंद तर होणारच आहे. ते तर होणार आहे, पण तरी बी आता मला तर वाटतं भरपूर जवळपास 15 ते 20 कालवडी कॉम्पिटिशन मध्ये होत आहे. हो, 17 कालवडी, त्यापैकी आपल्या कालवडीने प्रथम क्रमांक काढलाय. एक उठली चांगलंच आहे, व्ह्यूअरला क्लिअर दिसेल. त्यानंतर आपण माहिती घेऊ कोणत्या सेमांची. तर बघू शकता मित्रांनो कालवड. आता हिची संपूर्ण माहिती द्या. समजा हिचं आई कोणत्या सेमनची, ही किती महिन्याची, हिचं सिमन कोणतं काय? हिची आई ABS रोडिओची आहे. ही स्वतः आरमाडाची आहे आणि ही आता 10.5 महिन्याची आहे. 10.5 महिन्याची. हा. आणि हिच्या आईनं मला तर वाटतं मागच्या वेळेस कळस मध्ये होती ना रोडिओ. हो, दोन तिनं घरी किती दूध केलं होतं पहिल्या वेतात? 41 लिटर दूध दिलं पहिल्या वेतात. हा. आणि इड कळस मध्ये कळसमध्ये इथे येऊन गेलं 34.7 दूध दिलं. 34,700 काहीतरी. म्हणजे 2 दात मध्ये तिचा नंबर आला तर मागच्या वेळेस? हो, 2 दात मध्ये नंबर. म्हणजे 2 दात मध्ये ज्या कालवडीचा नंबर आला मित्रांनो, तिची कालवडी ABS आरमाडा ना? हो, ABS आरमाडा. आणि बघू शकतो बॉडी वेट वगैरे एकदम म्हणजे टॉप क्वालिटीची कालवडी. kg वजन आहे हिचं. आता वजन किती म्हणलंय? 327 kg. 327. तरी काय वाटतं तुम्हाला फर्स्ट टाइम आला समजा, म्हणजे आता एक थोडक्यात संगोपनाबद्दल माहिती द्या, कसं करतो मी पहिल्यापासून. त्यानंतर सिमन वगैरे कोणतं भरवणार तुम्ही, किंवा दूध वगैरे काय देऊ शकते आणि काय अपेक्षा आहे कालवडीकडून ते पण सांगा. संगोपनाचं पहिल्या 3 महिन्याचं संगोपन तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हिला जास्त वाळला चारा आणि कारगिलचं मी ग्रोवर, त्याच्यानंतर ड्राय काउ फीड आणि डेअरी प्रोटीन चालू आहे. 9 महिन्यानंतर आता चालू केलंय तिला मी. ते आता गाभण म्हणजे 7 महिन्याची गाभण जोपर्यंत आहे तोपर्यंत हेच खाते राहणार आहे. आणि बाकीचं जनताचं 4 महिन्यातून एकदा चालू आहे. असा विषय. समजा आता तरी 10.5 महिन्याची म्हणल्यावर अजून गाभण कधी घालणार तरीला साधारण? अजून एक हिट सोडून मग पुढच्या हिटला तिला गाभण 12 13 महिन्यात. म्हणजे पुढच्या क्लासला 2 दात मध्ये परत कॉम्पिटिशन मध्ये 100%. आणि तुम्हाला दिसायला भेटणारच मित्रांनो ही गाय. म्हणजे जर गाभण राहील ती टाइम टू टाइम, तर 2 दात मध्ये आपल्याला परत कॉम्पिटिशनला भेटेल. आणि अशी अपेक्षा आहे मला की फर्स्ट टाइम मध्ये ना कमीत कमी 45 लिटर इडं दूध दिलं पाहिजे. घरी नाही सांगू शकत मी. तुम्हाला काय वाटतं? हो, 100%. कारण चायनाच 41 काय तर दिलं ना, 41. तर ही तर का 4 लिटर तर प्लस होऊ शकते. हो, 100%. ज्यादा बी होऊ शकते समजा. ज्यादा पण. तर असा विषय. आणि त्यांना तो भरपूर टाइम आहे मित्रांनो, जवळपास 10 ते 11 महिने. जर त्यानंतर मी आता ही कालवड मी गेलो त्यांच्या गोठ्यावर एकदा, एकदम लहान होती, 1.5 ते 2 महिन्याची फक्त. आज बघितले मी तर खरंच म्हणजे मला आश्चर्य झालं, एवढं खतरनाक कालवड बनली तर रोहित भाऊना. आणि आणले त्यांना कालवड आणि नंबर पण आला. तुम्हाला तेच सांगितलं मी. परत आपण यांच्या गोठ्यावर एखाद्या टायमाला जाऊ, तुम्हाला सगळ्या गोठा दाखवणच मी. पण नेक्स्ट टाइम ही कालवड जरूर म्हणजे कळसमध्ये येईन 2 दात मध्ये. हे मी तुम्हाला सांगतोच, पण रोहित भाऊ कडून पण एकदा आपण ऐकून घेऊ येईन का नाही येईन. हो. ही जर आता व्यवस्थित प्रेग्नेंट लागली पुढच्या महिन्यात तर 100% हिला मी कळसला घेऊन येणार. आणि आता हिला सिमन टाकणार आहे मी WWFचं लिचवर किंवा AI टोटलचं क्वालिटी वापरणार. आणि समजा ते विचारत होते मला, मेन राहून गेलं.